नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आज आपण पाहिलं सुमित्राच्या हातून फित कापून उद्घाटन करून जानकी एंटरप्राइजेस ओपन झालं. ह्या सगळ्याचं कौतुक, सगळं श्रेय सगळं जानकीला देतात सगळेजण. खरंच जानकी, तू सगळे मान सन्मान मलाच दिले. मला फार भारी वाटलं. पण सगळं मेहनत तर तूच केली आहे. त्यावेळेला ती सांगते आता ॲपचं लॉन्च करायचं आहे. तिथेही तुम्ही बटन दाबायचं आणि ते ॲप लॉन्च करायचं. त्यावेळेला सुमित्रा म्हणत असते नाही बाई तू कर ह्या वेळेला. पण जानकी म्हणते नाही, हाही मान तुमचाच आहे. पहिले तुम्ही सगळं करायचं. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल सयाजीच्या एका माणसाला त्याने काम सांगितलेलं होतं. मग काम कुठपर्यंत आलं आहे, झालं आहे की नाही विचारण्यासाठी त्या माणसाला बोलवलं जातं. तो माणूस सांगू लागतो की आपला एक माणूस त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याने लॅपटॉपला करंट बसेल अशी सोय केली आहे आणि करंट असा तसा नाही, जीव जाईल असा करंट बसवला आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते बटन जानकीने दाबल्या ती तिथेच खल्लास होणार. ह्या गोष्टीने सयाजीला आनंद होतो. ती जानकी एकदाची मेली की सगळं आपलं टेन्शनच संपेल. इकडे मात्र जानकीने तोही मान सुमित्रालाच दिला आहे. तुम्हीच हे बटन दाबायचं, क्लिक करायचं आणि मग ती जाहिरात सगळ्यांसमोर झळकेल आणि त्या गोष्टीचं श्रेय तुम्हीच घ्यायचं. सगळेजण पडद्याकडे पाहत असतात. इकडे सुमित्रा बटन दाबते. बटन दाबल्या तिला झटका बसतो. तिला आरडाओरडाही करण्याची संधी मिळत नाही. तितक्यात जानकी मागे वळून पाहते. आई अशी हाक मारते आणि ऋषिकेश पाहतो. ऋषिकेश त्याच्या आईला जोरजोरात हाका मारू लागतो. काठीने तिला करंट बसरलेला हात बाजूला काढला जातो. तिला खुर्चीत बसवलं जातं. ती बेशुद्ध असते. तिच्या समोर ऋषिकेश हाक मारून रडत असतो. आई उठ ना गं, माझ्याकडे बघ ना, आई आई म्हणून अर्ध हाक मारतो. त्या अर्ध हाकेने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. त्याचा आवाज ऐकून जवळजवळ सुमित्रा शुद्धीवर येते. आई बोल ना माझ्याशी म्हणत तो तिच्याशी बोलू लागतो. मग ती म्हणते मला ना काहीच कळलं नाही, फक्त अंधार होता आणि आई अशी हा ऐकायला आली आणि मागे वळून पाहिलं म्हणून मी मृत्यूच्या दारातून तुझ्यासाठी परत आले रे. खरंच तूच मला मृत्यूच्या दारातून परत आणलं. ऋषिकेश म्हणतो पुन्हा असं कधी काही झालं नाही पाहिजे, तुझ्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही. त्यावेळेला ऑफिसमधल्या स्टाफला तो आरडाओरडा करून सांगू लागतो की तुम्ही लक्ष का दिलं नाही, करंट बसेपर्यंत माझ्या आईला काय झालं असतं तर स्वतः पहिले चेक करायचं ना. त्यावेळेला जानकी म्हणते असू द्या, असं चुकून होऊ शकतं ना, कोणी असं जाणून बुजून थोडी करणार आहे, त्यांना माफ करा. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं तुमच्या सगळ्यांच्या हट्टाखातर मी करणार म्हणत सुमित्रा पुन्हा एकदा त्या बटनाला हात लावते आणि मग ती जाहिरात सगळ्यांसमोर झळकवते. त्या गोष्टीने प्रत्येकाला आनंद होतो. जानकी एंटरप्राइजेस ओपन झालं, शेतकऱ्यांच्या कामाचं ॲप. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल घरी येऊन आजी तिकडे काय काय घडली सगळी हकीकत सांगू लागते. श्रावण बाळाने हाक मारली आणि सुमित्राही शुद्धीवर आली. खरंच माझ्या आईला काही झालं नाही ना म्हणून सारंग विचारतो. त्यावेळेला तू काळजी करू नको, तिचं श्रावण बाळ आहे तिची काळजी घ्यायला, तुझी आता तिला गरज नाही असं म्हणत आजी सांगू लागते की त्या दोघांची पुन्हा एकदा एकी झाली आहे. ते दोघंजण एकमेकांशी बोलायला लागली. त्यांच्यातला सगळा दुरावा संपला. ह्या गोष्टीने ऐश्वर्याचा संताप होतो. करायला गेली एक झाले दोन. मग तिच्या वडिलांना ती फोन लावते. काय केलं डॅडर तुम्ही? मग ते म्हणता काय झालं? ती सांगते जानकीला न लागता तो करंट सासूबाईंना लागला, त्यामुळे ते दोघंजणं पुन्हा एकत्र झाली, ऋषिकेश आणि सुमित्रा. ह्या गोष्टीने त्या दोघांना संताप होता. पण एवढं मेहनत करून त्यांना वेगळं केलं होतं, ते पुन्हा एकदा एकत्र आली आणि आपला प्लॅन फसला. इकडे काय काय हकीकत सगळी हकीकत नानांना सांगितली जाते. नानांना आनंद होतो. सुमित्रा आणि ऋषिकेश पुन्हा एकदा एकत्र आले आणि ऋषिकेशशी बोलताना सुमित्रा म्हणते आज हे क्षण सगळे यशाचे पाहायला पार्वती ताई पाहिजे होते. हे बोलल्यानंतर नानांच्या डोळ्यात पाणी येतं. पार्वती आईचं नाव घेतल्यावर नाना इमोशनल होता. त्याचं आणि याचं काहीतरी कनेक्शन असेलच. मग ते ऋषिकेशला विचारण्यासाठी ती खोदून विचारते ऋषिकेशला. मग ती सांगू लागते मला ना काहीतरी कनेक्शन वाटते पार्वती आईचं आणि नानांचं, त्याने आपले नाना बरे होऊ शकतात. त्यावेळेला तो सांगतो हरीश काकाने मला सांगितलं काय काय घडलं, मला माझ्या आईला काय काय आजार झाला, त्याने माझ्या आईने सुमित्रा आईशी माझ्या वडिलांचं लग्न लावलं, मला त्यांच्याकडे सोपवलं आणि ती त्यांच्यासोबत लांब निघून गेली. आजार तिचा बरा होत नव्हतं म्हणून. पण काहीतरी दिवसांनी बहुतेक त्यांनी नानांना येऊन सांगितलं की आईचा अंत्यविधी झाला, सगळं झालं, पण कोणी गेलेलं नाही. त्यावेळेला नक्की काय झालं म्हणून हे जाणून घ्यायची उत्सुकता तिला असते. पण हे सत्य आता हरीश काका आणि नानांनाच माहिती. जानकीला डाऊट आहे त्या जिवंत असल्याचा, त्यांचा शोध घ्यायला हवा असा विचार करून आता ती नानांकडे जाते. नाना नेमके त्यांचा फोटो पाहत बसलेले असतात. त्यावेळेला ती विचारते काय झालं नाना? नाना इमोशनल होतात. नाना सांगतात आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. मग नानांना विचारण्याचा प्रयत्न केल्यावर नानांना काहीच सांगता येत नाही. आता हरीश काकालाच भेटावं लागेल. नानांना ती वचन देते तुम्हा एक दिवस नक्की बरे व्हाल आणि हे घर आपलं पुन्हा पूर्वीसारखं होईल. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.